नमस्कार. चला आज परत थोडं बाहेर जाऊया. कारण रविवारच असा असतो की सगळे बाहेर पडतात आणि समोर केदारनाथ मंदिर आहे जे बोरघाटामध्ये लागतं. आणि पण आपण तिथे आता थांबलो नाही, पुढे जायचं आहे म्हणून. खूप लांब आहे. खूप छान असं पुढे पवना डॅम भरलेला आहे. 98% भरलेलं होतं. घाटामध्ये आम्हाला पोलिसही भरपूर लागले कारण ते जाऊन देत नव्हते. रिस्क होतं जरा. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं. खूप पर्यटक आले होते त्या भागामध्ये. रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती तिथे. बरीच ठिकाणी आम्हाला ही भाजलेली कणसं दिसली त्यामुळे आम्ही तिथे थांबलो आणि म्हटलं घ्यावी जरा, कारण पावसाळ्यात भेटतात आणि पावसाळ्यात खाण्याची गोष्टच वेगळी असते त्यामुळे. आणि पुढे आम्ही गेलो प्रतिपंढरपूर येथे. दुधावरे गावात आहे प्रतिपंढरपूर, जे बाबा महाराज सातारकर यांनी निर्माण केलेला आहे. आणि त्याच्यामध्येच हा डोंगरातून येणारा झरा आहे, ओढा आहे, तो वाहतोय. त्याच्यावरती छोटासा सांकव आहे. खूप छान वाटत होतं. तिथून पुढे निघालो आम्ही आतमध्ये जाण्यासाठी. आणि तिथे पण थोडासा पाऊस येत होता, पण चाललो होतो. पुढे पण एका ठिकाणी डोंगरातून येणारा झरा आहे हा, आणि त्यांनी त्याला किती छान आकार दिलेला आहे. ते पाणी स्टेप बाय स्टेप खाली येत आहे. हे मंदिर आहे, तिथेच चाललेलो आहे आपण आत्ता. असं म्हणतात प्रत्येकाला पंढरपूरला जाणं शक्य होत नाही, म्हणून प्रतिपंढरपूर हा एक उत्तम पर्याय आहे. आणि हे श्री हनुमान महाराज बसलेत, इकडे गणपती महाराज बसलेत, त्यांच्याही पाया पडलो. आतमध्ये गेलो. इथे राम लक्ष्मण सीतेचं मंदिर आहे आणि विठ्ठल रखुमाई आहेत, राधाकृष्ण आहे. आणि खूप छान असं आतमध्ये वातावरण होतं. आणि श्रीचे बाबा खाली बसलेले होते. ते म्हटले तुम्ही बसा, तुम्हाला काय करायचं ते करा. म्हटलं ठीक आहे. मग दीदी पण माझी जरा बसली होती, उभीच होती. आणि असं आतमध्ये खूप छान असं त्यांनी सेम पंढरपूरसारखं तिथे उभं केलेलं आहे. कारण प्रत्येकाची इच्छा असते की जावं, एकादशीला तरी जावं, इतर दिवशी नाही जमते. पण एवढा लांब जाणं होत नाही, कारण एका दिवसात येणं पण होत नाही. कामं असतात भरपूर लोकांच्या मागे, त्यामुळे. पण हे जवळच्या जवळ आहे ह्या भागातील लोकांना. खूप गर्दी होती. नंतर आम्हाला खालीच खूप लोक भेटली, लांबून लांबून येतात ती. आणि वातावरण इतकं शांत आहे की थांबावंच वाटतं तिथे. त्यामुळे थोडा वेळ आतमध्ये थांबलो होतो. लहान लहान मुलं खेळत होती तिथे, पाहत होती नक्की काय चाललं आहे. किती छान आहे, किती सुंदर दिसतंय ते. पुढे बसलो तिथे, खालीच थोडा वेळ थांबलो. श्री काय खाली उतरतच नव्हता. श्रीचं सगळं लक्ष फक्त मांडीवर बसण्यावरती होतं. आणि त्यानंतर बाबांनी त्याला खाली ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याने बघितलं आणि लगेच माझ्याकडे निघाला. मग आम्ही तिथून निघालो, बाहेर आलो. बाहेर वरती लक्ष गेलं, अचानक डोंगरातून येणाऱ्या झऱ्यांकडे. किती छान वाटत होतं ते. खूप वेळ थांबले होते बाहेर, पण ते आम्ही काही व्हिडिओ केला नाही त्याचा. म्हटलं सगळं एकदम सांगणं होत नाही, काय बोलावं ते कधी कधी सुचत नाही, असं होतं. आणि खाली थांबलो. तिथे समोरच खाली संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती, त्यामुळे त्यांनी तसंच तिथे कलाकृती केलेली आहे. झाडाच्या मुळ्या वगैरे साईडला त्यांनी दाखवलेले आहे. खूप छान वाटत होतं. कारण मी आळंदीत गेलेली आहे, पण कधी आतमध्ये गेलेली नाही आहे. आज जाणं कधी झालं नाही. श्री बाबांच्या मांडीवरती परत मानेवरती बसला होता. तिथे बसण्याचा आनंदच काही वेगळा असतो. आणि मग आम्ही थोडंसं थांबलो तिथे. पुढे जाऊन साईडला दीदी माझी उड्याच मारत होती, कारण ती खूप खुश होती. सारखं पावसात भिजायचं चाललं होतं. आणि आम्ही आता तिथून निघत होतो तर बऱ्याच फॅमिली येत होत्या, काही थांबल्या होत्या. आणि थोडा वेळ थांबून मग आम्ही निघालो तिथून. आणि एकदम शांत सिंगल रोड असल्यामुळे
वाटेत पुढे आम्हाला ट्रॅफिक लागलं होतं खूप, पण साईडनी हे पाणी दिसतंय, किती छान आहे. झाडांमुळे दिसत नाही कारण, पण तो पूर्ण भाग पाण्याने कवर केलेला आहे पवनानगरचा. जितका रस्ता लागतो सगळीकडे पाणीच पाणी आहे. हे दिसतंय किती साईडनी वाटतंय ते छान. थोडा वेळ थांबून पूर्ण धरण ते भरलेलं आहे, त्यामुळे लोकांना जाऊन देत नाही तिकडे. आणि असाच व्हिडिओ पाहायचा असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.